उद्या 2 एप्रिल 2026 गुरुवार हनुमान जयंती आहे। हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी वायुपुत्र, संकटमोचन आणि प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांचा जन्म झाला आहे। हनुमानजी हे भगवान श्रीरामचंद्रांचे परमभक्त आहे आणि ते भगवान शंकरांचे रुद्र अवतार मानले जातात। प्रभू श्रीरामचंद्रांचं आणि हनुमानजींचं नातं इतकं घट्ट आहे की जर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा मिळवायची असेल तर हनुमानांची सेवा करावी लागते, आणि जर तुम्हाला हनुमानांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करावी लागते। इतकं घट्ट आणि अगाध असं नातं आहे भगवान श्रीरामचंद्रांचं आणि हनुमानजींचं। आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता जर तुमच्या घरामध्ये हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही तुमच्या घरातच एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती त्यावर ठेवून घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकतात। परंतु जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात आंघोळ करून जायचं आहे। जाताना आपल्याला हनुमानजींसाठी थोडासा शेंदूर आणि जर तुमच्याकडे असेल तर चमेलीचं तेल आणि रुईच्या पानांचा हार घेऊन जायचा आहे। शेंदूर आणि चमेलीचं तेल आपल्याला हनुमानजींच्या मूर्तीला लावायचं आहे, परंतु आजकाल मंदिरांमध्ये मूर्तीला शेंदूर लावून दिला जात नाही, आणि म्हणून तुम्ही फक्त कोरडा शेंदूर घेऊन जायचा आहे आपल्यासोबत आणि हनुमानजींच्या चरणांमध्ये तो शेंदूर आणि चमेलीचं तेल असेल तर तेल अर्पण करायचं आहे आणि हनुमानजींना प्रार्थना करायची आहे। जो रुईचा हार आहे तो आपल्याला हनुमानजींच्या मूर्तीला अर्पण करायचा आहे। आता स्त्रिया जर गेल्या तर स्त्रियांनी ही सेवा करायची आहे किंवा मग तुमच्या घरातील पुरुष व्यक्तींना ही सेवा करायला सांगायची आहे। आता मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जाताना हनुमानजींसाठी बुंदीचे लाडू किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य घेऊन जायचा आहे। हनुमानजींचा अतिशय आवडीचा असा हा नैवेद्य आहे। तुम्ही बुंदीचे लाडू किंवा गुळ फुटाण्यांचा नैवेद्य घेऊन जाऊन तो हनुमानजींना अर्पण करायचा आहे। धूप दीप ओवाळायचा आहे आणि हनुमानजींना आपल्याला प्रार्थना करायची आहे। हनुमानजी हे संकटमोचन आहे। जी काही संकट आपल्यावर येणार असतात ती दूर करण्याचं कार्य हनुमानजी करत असतात। तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात गेल्यानंतर काहीही नाही केलं, फक्त जय श्रीराम असं जरी जप केला तरी हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि म्हणून अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला हनुमानजींचं सेवा करायची आहे किंवा दर्शन घ्यायचं आहे। हनुमानजींचं जे सात्विक लहरी असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर जागृत झालेल्या असतात, आणि त्या सात्विक लहरी आकृष्ट करण्यासाठी आपल्यापर्यंत खेचण्यासाठी आपल्याला हनुमानजींच्या सेवा करायच्या असतात। आता तुम्हाला जर शक्य झालं तर मंदिरात गेल्यानंतर तिथे बसून तुम्ही कमीत कमी 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे, किंवा 11 वेळा किंवा 1 माळ तुम्ही जय श्रीराम या मंत्राचा जप करा। अशा प्रकारे हनुमानजींची सेवा आपल्याला अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं करायची आहे। आता हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कमीत कमी 11 वेळा आपल्या घरामध्ये हनुमान चालीसाचं पठण हे न चुकता करायचंच आहे। हनुमान चालीसाची जी सेवा आहे ती अतिशय महत्त्वाची आणि हनुमानजींच्या आवडीची सेवा आहे, आणि म्हणून आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी कमीत कमी 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण हे करायचंच आहे। वेळ नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर सुंदरकांडाचं देखील पठण आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं आहे। रामरक्षा स्तोत्राचं पठण करा, मारुती स्तोत्राचं पठण करा। 1 माळ किंवा 11 माळ तुम्ही जय श्रीराम किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करा। तुम्हाला जितक्या जास्त सेवा हनुमान जयंतीच्या दिवशी करता येतील तितक्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा, परंतु हनुमान चालीसाचं 11 वेळा पठण आपल्याला न चुकता हनुमान जयंतीच्या दिवशी करायचं आहे। हनुमान चालीसाचं पठण हे आपल्या सर्वांच्या घरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी झालंच पाहिजे। अतिशय प्रभावी सेवा आहे, नक्की करा। जर तुम्ही तुमच्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये हनुमान चालीसाचं पठण करत असेल तर अतिशय उत्तम, आणि करत नसाल तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण न चुकता करायचं आहे। आता आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी एक उपाय करायचा आहे। बघा, आपल्याला जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाची पानं घ्यायची आहे
11 पिंपळाच्या झाडाची पानं घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवायची आहे आणि त्या पानावर आपल्याला जय श्रीराम जय श्रीराम असं लिहायचं आहे। प्रत्येक पानावर जय श्रीराम लिहायचं आहे। मग तुम्ही हे जय श्रीराम अष्टगंधानं लिहू शकतात आणि प्रत्येक पानावर जय श्रीराम लिहून झाल्यानंतर आपल्याला त्या पानांचा हार बनवायचा आहे आणि तो हार आपल्याला हनुमानांच्या मंदिरात जाऊन आपल्याला तो हार हनुमानांना अर्पण करायचा आहे, त्यांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे आणि हनुमानजींना आपल्याला आपल्यावर जे काही कर्ज झालेलं असेल त्या कर्जातून सुटका करण्यासाठी, कर्जमुक्ती करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मनोभावे आपल्याला हनुमानजींना प्रार्थना करायची आहे। हनुमानजी हे संकटमोचन आहे आणि आपल्यावर जी काही संकट असतील ती दूर करण्याचं कार्य हनुमानजी करत असतात आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारे हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानांवर जय श्रीराम लिहून हनुमानजींना अर्पण करायचं आहे आणि आपल्यावर जे काही कर्ज झालं आहे ते दूर करण्यासाठी हनुमानजींना प्रार्थना करायची आहे। आता जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज हनुमान चालीसाचं पठण करत असाल तर अतिशय उत्तम आहे, परंतु नसेल पठण करत तर तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवसापासून 11 दिवस सलग 11 दिवस हनुमान चालीसाची सेवा करायची आहे। अतिशय प्रभावी अशी इच्छापूर्ती करणारी सेवा आहे। म्हणून आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवसापासून सलग 11 दिवस हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। सुरुवात आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायची आहे। हनुमानजींना सर्वात आधी आपल्याला आंघोळ केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की मी आजपासून 11 दिवस हनुमान चालीसाचं पठण करणार आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला हनुमानजींना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सलग 11 दिवस हनुमान चालीसाचं पठण करणार आहात असा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे आणि मग तुम्हाला दररोज हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरामध्ये धूप दीप लावून अगरबत्ती लावायची आहे आणि हनुमान चालीसाचं पठण करायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला दररोज 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। एकदा सेवा सुरू केल्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। असं तुम्हाला सलग 11 दिवस करायचं आहे आणि मग तुम्ही जी काही इच्छा तुमची व्यक्त केली असेल ती इच्छा 11 दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होते। इतकी प्रभावी अशी ही हनुमान चालीसाची सेवा आहे आणि म्हणून या हनुमान जयंतीच्या दिवसापासून आपल्याला ही हनुमान चालीसाची सेवा सर्वांनाच करायची आहे। तुमच्या जर काही इच्छा असतील ज्या पूर्ण होत नसतील, अतिशय कठीण इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हनुमानजींना साकडं घालायचं आहे आणि 11 दिवस आपल्याला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। नक्कीच ज्या काही इच्छा असतात, कठीण इच्छा असतील त्या सुद्धा या सेवेने पूर्ण होत असतात। अतिशय त्वरित इच्छापूर्ती करणारी अशी ही सेवा आहे, खूप सुंदर सेवा आहे, नक्की करा। 11व्या दिवशी आपल्याला 11 वेळा हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर आपल्याला सुंदरकांड वाचायचं आहे। अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे, हे तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल किंवा गुगलवर मिळून जाईल। त्याचं तुम्हाला शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी एकदा पठण करायचं आहे। या सुंदरकांडाचं पठण केल्याने आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि म्हणून आपल्याला 11व्या दिवशी सुंदरकांडाचं एकदा पठण करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी अतिशय साधे सोपेपणाने सेवा करायची आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।